व्याप्त आहे. अजून किती आहे अवकाश. करा करा काळ आपला दात खातो की अजून किती किती राहिले याचं. क्षणाक्षणाला वाट बघत असतो. आजचा दिवस आहे का, उद्याचा दिवस आहे का, परवाचा आहे का. कशासाठी बरं. तर आपण केलेले कर्म, चांगले कर्म असतील ना तर आपल्याला कशाचीच भीती नाही. आपण म्हणतो ना तो बघून घेईल. कोण बघून घेईल. तो बघून घेईल. कधी बघून घेईल. चांगले कर्म केलं कोण बघून घेईल आपल्याला. आता उद्या तुम्ही काही केलंच नाही आणि तुम्हाला पोलिसाची भीती वाटेल का. जर तुम्ही कोणाची चोरी केली नाही, जर तुम्ही कोणाला काही त्रास दिला नाही, कोणासोबत भांडण केले नाही, तुम्हाला भीती वाटेल पोलिसाची. तसंच आहे, सत्कर्मी माणसाला कधीच यमाची भीती वाटत नाही. पण जो माणूस खरंच पाप करतो तो लोकांसमोर बोलून दाखवत नाही, पण एकट्यामध्ये म्हणतो कडे आपल्याला दंड आहे वरी. कसं आहे पुन्हा मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठूर. मग त्यासाठी काय करावं लागतं. त्यासाठी फक्त इथं करायचं नाम घ्या. कारण की नामाची या बळी कोटीनं कोटी तारिले आणि वैकुंठी बैसविले शेजारी. वैकुंठामध्ये बसवले नामाच्या आधारावर. तर मग इथं सांगितलं बाबा कृतवीर्याने आपल्याला की राजा मी स्मरण भक्ती केली. स्मरण भक्ती केल्यानंतर मला काय झालं. मला फक्त एक आशीर्वाद मिळाला. मला तिन्ही देव दिसले. कोणते तीन देव. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले. मलाही दत्त गुरु दिसले. मग झालं काय. केली दत्ताची पूजा. मग दत्ताची पूजा केली पण मला एक फळ मिळालं. काय फळ मिळालं. दत्त प्रसन्न झाले. प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर मी एक गोष्ट दत्ताला मागितली. कसं असतं माहिती का, सहजासहजी भेटलं की माणूस लगेच मागतो. आज जर मला तुम्ही इथं 500 नोट दिली तर मला लगेच अपेक्षा येते 2000चं कधी येते, 5000 कधी येते पत्ती. कशामुळं. माणसाचे हाव वाढत जाते. म्हणजे हाव वाढू नये यासाठी आपल्याला दत्तप्रभूंनी काय उपदेश दिला तुम्हाला मी सांगतो. इथे राजा म्हणला की बाबा मी तपश्चर्या केली, मी स्मरण भक्ती केली. स्मरण भक्ती केल्यानंतर मला दत्त प्रसन्नही झाला. पण प्रसन्न झाल्यानंतर माझ्या काही चुका झाल्या मला त्या नंतर कळाल्या. मी फक्त दत्ताला एक गोष्ट मागितली. दत्ता श्री गुरु मला फक्त वैभव द्या. वैभव म्हणजे काय. वैभव म्हणजे माझी कीर्ती वाढली पाहिजे. लोकांनी मला मान दिला पाहिजे. माझं राज्य सुखानं झालं पाहिजे. मी जिथे जाईल तिथे लोकांनी माझ्या पाया पडलं पाहिजे. वैभवाची गणना मला द्या. चूक अशी झाली. वैभव कसं असतं माहिती का, देवाने एक गोष्ट दिली दुसरी गोष्ट आपल्याला काय करत असते, माग 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 माग. वैभव मिळालं पण निंदा पण खूप झाली. निंदा कशामुळे झाली. काय सेवा केली दत्ताची, लगेच असं झालं लगेच तसं झालं. म्हणजे कसं असते बघा, माणसाला सहजासहजी पण भेटत नाही आणि भेटलं तर लोक लगेच काय करतात, निंदा करायला चालू करतात. मग इथं ही गोष्ट आपल्याला कळायला पाहिजे की त्याने वैभव मागितलं पण गुरूंनी काय सांगितलं होतं, अरे तू 84,000 वर्ष राज्य केलं आणि परत काय घेतलंस, तेच घेतलंस. मग स्मरण भक्ती केली कशाला. मग स्मरण भक्तीचं कार्य काय, स्मरण भक्तीची पद्धत काय. जर मी तुला हा गुरु मंत्र देऊन सुद्धा तू काय केलंस, दुसरी गोष्ट केलीस. वैभव मागण्याचं कारणच नव्हतं. आता काय करायचं, तर आता म्हणले परत दत्ताला शरण जा. मग दत्त एकदा दर्शन देऊन गेला. कशामुळे गेला, भाव होता, अंतरीची भक्ती होती. आता आपल्याला एकदा जर चौंडेश्वरी मातेला दर्शन दिलं तर ती तुम्हाला रोज रोज येईल का दर्शन द्यायला. का ती म्हणाल बाबा धोत्रे काकू आज आल्या होत्या दर्शनाला, आता मी उद्या धोत्रे काकूच्या दर्शनाला जाते, नाही म्हणत. कशामुळे नाही म्हणत, तिला माहिती आहे ती कोण आहे तिथे. कालच्या माणसं आहे ना मंदिर देवळाचं आहे काय, हा लक्षात येत नाही. कसं असतं, माणसानं काय केलं पाहिजे, तर माणसानं इथं जाऊन कधीच म्हणलं की मला वैभव दे, मला सुख शांती दे. तिनं दिलंय ना. अरे नरदेह भेटला हीच सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला. अजून काय. तर मग इथं ते म्हणाले की मला वैभव द्या. आणि वैभव मागितल्यानंतर चूक झाली. गुरूंकडे गेला, गुरूंना नमस्कार केला आणि म्हणला श्री गुरु मला दत्तप्रभू दिसले पण मी दिसत्या क्षणी एकच गोष्ट मागितली आणि मला त्याचा आता राग येतोय. कशाचा, मी वैभव मागितलं. मग 84,000 वर्ष राज्य करून परत वैभव मागितलं. आता मला हे काहीच नको, मला विटाळ आला या सगळ्या गोष्टीचा. मी काय करतो, संन्यास मार्ग निवडतो. पण संन्यास मार्ग निवडल्यानंतर पण देव लवकर भेटत नाही बरं. तुकाराम महाराज म्हणतात ना, संसारामध्ये जो लवकर देव भेटतो तसा संन्यासाला भेटत नाही. कारण की प्रपंच जर नेटका केला तर परमार्थ कसा सुफल होतो. आणि जो माणूस म्हणतो मला प्रपंच करायचा नाही, मला काय करायचं, परमार्थ करायचा, त्यासाठी प्रपंच करावाच लागतो. प्रपंच कोणी नाही केला, नाथ बाबांनी केला, तुकाराम महाराजांनी केला, ज्ञानोबा
नाथबाबांनी केला, तुकाराम महाराजांनी केला, सर्व संतांनी केला. ज्ञानोबा तर आपले 22व्या वर्षीच काय झाले, महाविष्णूचा अवतार होते, जगाच्या कल्याणासाठी आले. ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर शेवटचे 4 वर्ष होते, 6 वर्ष ते तिघा भावंडासाठी 2-2 वर्ष आयुष्य जगले. कशासाठी जगले? तर ज्ञानोबा म्हणाले मी 16व्या वर्षीच जातो. पण सगळे भाऊ जवळ आले आणि काय म्हणाले, बाबा तू एवढं आयुष्य जगला 16 वर्ष, हे तू कशासाठी जगलास? जगासाठी जगला. आता इथून पुढे 2-2 वर्ष आयुष्य आमच्यासाठी जग. तर इथं कृतवीर्य राजाची कथा येते की आपल्याला वैभव मागून काहीही मिळत नाही. मला आता विटाळ आलाय, मी काय करतो, संन्यास मार्गामध्ये जातो आणि संन्यास मार्गामध्ये गेल्यानंतर मला काय होईल, देव माझ्या जवळ येईल. पण तिथे आपल्याला काय सांगितलं श्री गुरूंनी, बाबा तिथे गेल्यानंतर तर देव लवकर भेटणारच नाही. कारण की कसं असतं माहिती का, जेव्हा माणूस एकटा असतो ना तेव्हा विषय त्याला काय करतो, बाधा घालतो. कारण की आपण कसं सांगितलं, विषयाची समसुख वेगळाची बाहुली सावली जाईल रे. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात ना बाबा की मला आता प्रपंच करायचा आहे. आणि प्रपंच कसा करायचा, नीटका करायचा, सुफल करायचा. सुफल केल्याने काय होईल, अहो जगाच्या बापानं प्रपंच केला, आपण केले नाही येत का? लक्ष्मीपती नारायण, मग जगाचा बाप प्रपंच करू शकते तर आपण कशाला भांडण करायची? ते तर किती छान बसलेत वरी. मग इथं आपल्याला कथा अशी होती की बाबा मला आता विकार आलाय, मला आता विकार झालाय, मला नको हा परमार्थ, मला नको काय संसार नको, आता मला काय करायचंय, मला दत्त प्रभूची परत आराधना करायची. परत मग तो कोणता जप करू लागला, कोणता जप करू लागला, दिगंबरा दिगंबरा श्रीपाठ वल्लभ दिगंबरा, श्रीपाठ वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाठ वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाठ वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा जप चालू केल्यानंतर पण देव आता दर्शनच देईना. म्हणलं बाबा एकदा तुला दर्शन दिलं, तुम्हाला काय मागितलं, वैभव मागितलंस, आता मी तुला काय करतो, दर्शनच देत नाही. बघा देव सुद्धा आपली परीक्षा घेतो बरं, की हा किती वेळ माझा हे करू शकते, नाव घेऊ शकते किंवा नामचिंतन किती वेळ करू शकते. एकदा केलं बस झालं. साध्य आपल्याला माहिती, आपल्याकडे साधन सुद्धा आहे, पण आपल्याला पराकाष्ठताच करता येत नाही. मग इथं काय म्हणून आलं, बाबा दत्ता मी तुमचं एवढं जप करतोय, दिवस रात्र जप करतोय, 2 दिवस माणूस जेवला नाही. वा, सहज बोलू लागला, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आपलं कसं असतं, आपल्याला भीती वाटली की आपण जप सुद्धा बदलून टाकतो, ह्याने पण जप बदलून टाकला. मग ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला ही दत्त गुरु दिसले. काहीच फायदा नाही. कशामुळे? मग दत्तासमोर खूप विनवण्या चालू केल्या. विनवण्या कशा होत्या बरं? आवाज विनवण्या चालू केल्या आणि विनवण्या चालू केल्यानंतर दत्ताला म्हणाला, बाबा माझं चुकलं, मला माफ कर. सहजासहजी मी तुला मिळवलं, पण मिळवल्यानंतर माझ्या गुरूंनी जो उपदेश दिला तो उपदेश विसरलो मी. त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी विनवण्या पार करत राहिला. म्हणला देवा आता माफ कर, एकदा दर्शन दे. कशासाठी दे? मला काय करायचंय, मला आता काहीच नको, मला फक्त तू हवा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. एकदा नको, दोनदा नको, वेळोवेळा. असं विनवण्या करू लागला. विनवण्या केल्यानंतर झालं काय, ते दत्तगुरु आले. आता लवकर आले, ह्याच्यात अजून लय लांब आहे.
आणि आपण लवकर आणले. नाही तुम्ही म्हणता ह्याच्या विनवणी ऐकायला आलो का कथा ऐकायला आलो? मग विनवण्या केल्या आणि दत्तगुरु प्रसन्न झाले, पण दत्तगुरु बोलत नव्हते. का बोलणार दत्तगुरु? देवासमोर गेलो कधीतरी स्वतःच आपण देवाला स्वतःच सांगत गेलो. त्याला विचारलं कधी, बाबा तू कसा आहेस? कोणी इथं साखर ठेवून जाते, लगेच मुंगळे येतात. तुला कसं वाटत असेल? किंवा कोणी इथं येतं तिथं काल काय झालं, मकर संक्रांत झाली, तर सगळा देवी माईचा वाटा कसा झाला होता? आपण वाहण्याचं निमित्त देतो, वाहण्याचं कारण म्हणतो, पण नंतर साफ करायला जाते की तिथं कोणी? हळदी कुंकू व्हायचं तिथं पाळायचं निघून जायचं. मागचे लोक येणार अजून टाक, मग साफ करायचं कोण? साफ ड्युटी बाईनं करायचं. हा, मग इथे आपल्याला सांगू लागला की बाबा मी तुला सहजासहजी भेटलो असंही नाही, मला तुझा रागही नाही आला. फक्त तू काय केलंस, तुला जेव्हा मी दिसलो तेव्हा तू एक गोष्ट वैभवाची मागितलीस. अरे वैभव तर कोणालाही आहे राजा, राजा नाहीस तू, तुझ्याकडे काय कमी आहे? 84,000 वर्ष दिलं मी तुला राज्य, तुला त्यानंतर मी कृतांतमुख राजा बनवला. कृतांतमुख म्हणजे काय? ज्याच्याकडे सर्व आहे, योग आहे, विद्या आहे, माया आहे, ज्ञान आहे, सर्व गोष्टी आहे तुझ्याकडे. मग एवढं सगळं देऊन सुद्धा तू तीच चूक केली, परत तेच मागितलंस. ते तर तुझ्याकडे आधीच होतं. मग आता काय द्यायचं? तर आता म्हणू लागला दत्ता मला आता एक गोष्ट दे. मला कोणती दे? तुझी भक्ती दे. मला भक्ती कोणती? तर स्मरण भक्ती दे. आयुष्यभर मला स्मरण करू दे. आणि त्याच अर्जुनाचं मंदिर कुठे आज? नर्मदेच्या काठी महेश्वर नावाचं गाव आहे. सहस्त्रार्जुन एक मंदिर आहे तिथं. तिथे तुम्हाला या ग्रंथाचा तिथं आधार भेटतो. तिथे गेल्यानंतर तुम्ही बघा, दत्ताचं तुम्हाला एकमुखी दत्ताचं मंदिर आहे बरं, महेश्वर गावी. आता मागच्या महिन्यातच जाऊन आलो. इतकं छान मंदिर आहे. बाजूला नर्मदा माता वाहिली, भगवान भोले शंकर तिथं बसलेत, काळ भैरव तिथं बसलेत. नर्मदा मातेचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नर्मदा माता कशी होती? भगवान शंकराच्या घामापासून झाली. मग इथे काय म्हणलं, आले बाबा मला तिथे तू वास दे. आणि कुठे वास घेतला? महेश्वरला वास घेतला. पण यासाठी काय केलं? यासाठी फक्त म्हणले मला स्मरण भक्ती करायची. आणि स्मरण भक्ती केल्याचं काय पुण्य भेटलं? तर दत्त त्यांना आशीर्वाद दिला की बाबा इथून पुढे एखाद्या वस्तू किंवा एखाद्या माणसाची एखादी वस्तू जर हरपली आणि त्याने नमस्ते कृतवीर्य हा जर श्लोक म्हणला, तर त्याला ती वस्तू सहजासहजी, जसा मी तुला सहजासहजी भेटलो तसा तुला तो कोण भेटेल? ती वस्तू तुला सहजासहजी भेटेल. आपण कसं म्हणतो श्री शिवाय नमस्तुभ्यम. इथे काय सांगितलं दत्तन? आशीर्वाद सगळ्यांना भेटतो ना. आशीर्वाद तुम्हाला भेटलाय म्हणून तर तुम्ही आज इथे येऊन बसलात. मी इथे येऊन सांगतोय, ते इथे येऊन गातायत, महाराज इथे येऊन वाजवतायत. कशामुळे? आशीर्वाद आहे. कारण की आपल्याला कोणीतरी चांगलं ज्ञान आपल्या कानामध्ये टाकलं, कोणीतरी चांगलं आपल्याला काय केलं? बीज पेरणी केली, तेव्हा तर आपले सगळे अंकुर चांगले निघाले. नाहीतर किती अवघड आहे आज. मग इथे म्हणाले बाबा मला आता विटाळ झाला, मी आता काय करणार? हे राज्य, हे सुख, ही सगळी सभा मी कोणाला देणार? दुसऱ्याला देऊन टाकणार, मी वाटून टाकणार. पण मी काय करणार? मी फक्त तुझी भक्ती करणार. कसं असतं माहितीये का माझा बाप? जेव्हा आपल्याला देव दिसतो ना, तेव्हा फक्त देवासमोर जाऊन फक्त एवढंच म्हणायचं की हे सगुण रूपी देवता, दिलंच तुम्हाला खूप सगळं भोगलं ना रे. आयुष्य मी आज 55व्या वर्षामध्ये आलो, 60व्या वर्षामध्ये आलो, देवा तू दिलंस म्हणून इथपर्यंत आलो. एक एक श्वास त्याचे काय आपल्याला उपकार आहेत त्याचे आपल्यावर. दवाखान्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला एका श्वासाची किंमत कळते, कळते का नाही? ज्यांनी दवाखाना जवळून पाहिला त्यांना माहिती, मी खूप जवळून पाहिलं. तेव्हा आपल्याला किंमत कळते की तो एक दिवस, एक क्षण कसा असतो. तर ज्याने आपल्याला एवढं वर्ष आयुष्य फुकट दिलं, कसं दिलं? फुकट. मग आपण काय करायचं? जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. इथे मग राजा म्हणाला बाबा की आता मला तू सगळं दिलंस ना, आता मला काहीच नको. आता मी काय करणार? फक्त तुझी भक्ती करणार, स्मरण भक्ती करणार. आणि स्मरण भक्ती केल्यानंतर तुला काय देणार? तर मला फक्त तू हवास. कसा पाहिजे? सगुण रूपी तू हवा. जिथे जातो तेथे तू माझा सांगाती. मला नको आता, मला कशाची भीती नाही, कोणतीच गोष्ट नको. का? झालं ना, कारण सगळं केलं मी. अहो मी सगळं राज्य भोगलं, वैभव दिलं, लोकांना सुख केलं, सगळं केलं. मला आता काय पाहिजे? मला तुझी भक्ती पाहिजे. मग भक्तीचे प्रकार सांगताना ग्रंथकार आपल्याला सांगतायत की बाबा इथं तुम्ही आता पहिल्या चरणामध्ये आलात. मग पहिलं चरण कोणतं? तर स्मरण भक्तीचं चरण. आणि स्मरण भक्ती केल्यानंतर ते राजाचे उद्गार आले बाबा की मला आता फक्त एक गोष्ट कळाली, मला आता एक देव कळाला. तो देव कोणता? तो सगुणात्मक असलेला दत्त. कसा आहे? सगुणात्मक.
आपण काल पाहिलं की तो दत्त कुठे कुठे कसा कसा जातो आणि कशाला जातो मायबाप उगाच काम धंदा नाही म्हणून जातो नाही. मी तुम्हाला कालही सांगितलं की जो माणूस तीर्थक्षेत्रावर जातो ना तो तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर तीर्थक्षेत्राच्या प्रदक्षिणा मारतो. प्रदक्षिणा मारल्याचं पुण्य आहे आपल्याला. स्वामींच्या मठामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक अभंग ऐकू येतो किंवा एक तो भजन ऐकू येतो, धन्य धन्य व प्रदक्षिणा सद्गुरु रायाची झाली. मला माहित असेल ते, मला आठवत नाही. प्रदक्षिणा मारल्याचं पुण्य काय तर ग्रंथकार आपल्याला सांगतात की प्रदक्षिणा मारल्याने काय भेटतं तर देव आकळला जातो. देव आपल्याकडे बघतो. कधी बघतो जेव्हा आपण निस्सीम भावनेने देवाला काय करतो आळवतो. तर इथे आपल्याला कृतवीर्य राजा करू लागला, बाबा मला आता श्री गुरुही भेटले, मला दत्त गुरुही भेटले, आता मला काय भेटायचे, आता मला काहीही नको, मला आता संसार नको, मला काय पाहिजे, मला फक्त तो एक देव पाहिजे. कशासाठी? ज्ञान मिळालं तर खूप मोठी गोष्ट आहे, पण आपल्याला ते काय पाहिजे, सद्गुरू पाहिजे. मग दत्तात्रयाने सांगितलं, बाळा तुला सगळ्या गोष्टी मी दिल्या, तुला वैभवही दिलं, आता मी तुला दुसऱ्या वेळेसही दर्शन देतोय, तू खूप विनवण्या केल्यास की मला एकदा दर्शन दे. मग एकदा दर्शन नाही, मी तुला दोनदा दर्शन दिलं आणि तुझ्या दोन इच्छा पूर्ण केल्या. आता काय कर, आता तू मला काय बघायचं, तुझ्या सद्गुरू मध्ये मला बघायचं. आणि सद्गुरू कोण? तो गर्गमुनी. आणि गर्गमुनीकडे गेल्यानंतर तुला कोण दिसलं पाहिजे? मी दिसलो पाहिजे. कसा दिसणार मग? कसा दिसणार? सगुण रूप दिसलं पाहिजे. मग सगुण रूप दिसण्यासाठी काय करायचं? सगुण रूप दिसण्यासाठी फक्त स्मरण करायचं. आपण म्हणतो ना कधी कधी आपण डोळे बंद केले की आपल्याला कोण दिसतं? भगवान परमात्मा. कधी कधी दिसतो ना, कधी कधी आपल्याला संसाराच्या गोष्टी दिसतात, कधी कधी आपल्याला कशाच्या गोष्टी, परमार्थाच्या गोष्टी दिसतात. पण एक वेळ अशी येते दिवसातून तेव्हा आपल्याला देव आपले डोळे बंद केल्यानंतर सुद्धा दर्शन देतो. तुमच्यापैकी ज्यांनी चौंडेश्वरी माताला रोज पाहिलं, कधी तुम्ही एकदा डोळे बंद करायचे आणि ती देवी तुम्हाला तशाला तशी दिसते का नाही? अब तुमचा कोणी गुरु असेल तर तुम्ही काय करता? गुरुमंत्र घेताना आपल्याला गुरुदेव काय सांगतात? बाबा नित्यनेम करणार असेल तर गुरुमंत्र घे, पण 108 वेळा करत असेल तरच घे. इथे दत्तगुरु सांगतात की तुला काय करायचं, तुला तुझ्या सद्गुरूमध्ये मला पाहायचं. आणि सद्गुरूमध्ये पाहिल्यानंतर काय होईल तर सद्गुरूमध्ये मला पाहिल्यानंतर तुला ब्रह्मसुखाची प्राप्ती होईल, ब्रह्मप्राप्ती होईल. आणि ब्रह्मप्राप्ती फक्त सद्गुरूच देतात, दुसरं कोणीही देऊ शकत नाही. अधिकारच नाही ना महाबाप. अधिकार कोणाजवळ असतो? ज्याच्याकडे ज्ञान आहे तो शिक्षक जो असतो तो विद्यार्थ्याला शिकवेल. ज्याला काहीच येत नाही तो कसा शिकवेल जाऊन तिथे? शाळेमध्ये आपण गेल्यानंतर ज्या माणसाला खरंच ज्ञान आहे, ज्या माणसाला खरंच काही गोष्टी कळतात तोच उपदेश देऊ शकतो. ज्याला काही येणार नाही तो कशाला उपदेश देईल आपल्याला? मग त्यासाठी इथे आपल्याला काय करायचंय, इथे आपल्याला भक्ती करायची. आणि ती भक्ती आपल्याला कोण सांगितली तर कृतवीर्य नावाच्या राजांना सांगितली. आणि ते राजन आपल्याला म्हणू लागले, बाबा आता मला सगळ्या गोष्टी मिळत गेल्या. या अध्यायामध्ये आपण काय पाहिलं तर त्याला दत्तगुरु दिसले. कालच्या अध्यायामध्ये काय पाहिलं आपण? परवा दिवशी आपण भक्ती पाहिली. भक्ती पाहिल्यानंतर सूर्याला श्राप दिलेली कौशिकी सती पाहिली. आज आपण काय पाहतोय? काल आपली कथा थोडी कमी झाली आणि काल थोडीशी कथा मस्त झाली. मला पण जरा असं भीती वाटायला गेली. पण मी तुम्हाला आधीच सांगितलं की कसं असतं माणसाच्या आयुष्यामध्ये, काळ आपल्याला काय करता येत नाही, सरकवता येत नाही. कशामुळे सरकवता येत नाही? ज्या दिवशी माणसाला नरदेह प्राप्त झाला त्या दिवशीच काय केलेलं असतं, आपल्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर आपला आयुष्याचा अंक लिहिलेला असतो. या तारखेला, या दिवशी, या वेळेला, या क्षणाला आपला नरदेह कशाला जाणार? मुक्तीच जाणार. पण करायचं काय? किती भाग्यवान होते. एकादशीला मृत्यू येणं किंवा एकादशीला काळ येणं सहजासहज नाही बाबा. दशमी, एकादशी आणि द्वादशी या 3 दिवशी कोण सुट्टीवर असते? यमदूत सुट्टीवर असतात. त्यांना सुट्टी असते त्या दिवशी. यम सांगे तया दूता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरी कथा. वा, एकाने वाजवलं. काल एकादशी होती मायबाप, आणि एकादशीच्या दिवशी विष्णूचे दास येतात न्यायला. कोण येते? विष्णू दास. यम येत नाही. अधिकार नाही ना मायबाप. कशामुळे नाही तर दशमी पासून विष्णू काय असतात? निद्रेमध्ये नसतात. वैकुंठाचे दार उघडे असतात त्या दिवशी, दशमी ते द्वादशी. म्हणून तर आपण म्हणतो ना की दशमी पासून काय करावं? भजन करायला चालू करावं. आणि बाजूला कथा चालू होती परत. आणि कथा पण कोणाची? दत्तात्रय भगवानाची.
दत्तात्रय भगवानाची कथा चालू असताना माणसाला काळ येणारं वाईट आहे मायबाप. कोणालाच वाटत नाही की बाबा काळ यावं. पण कसं असतं माहिती का, जे ज्ञानी लोक असतात, जे आपल्याला ग्रंथातून सांगतात की बाबा एक दिवस तर तो येणारच आहे, त्याला आपल्याला आलिंगन द्यायचे. पण द्यायच्या आधी काय करायचे, काहीतरी आपण चांगलं कर्म करायचे. आणि चांगलं कर्म केल्यानंतर मग काय होईल, तर मग आपल्याला भगवत प्राप्ती होईल. मग विष्णूच्या पावलाजवळ आपल्याला बसायला जागा भेटते. नामाची या बळे तारिले कोटी, कोट्यानं कोटी बैसविले वैकुंठाशी. झालं आपलं ते काळ आला त्यांच्या परिवारावर. देव त्यांच्या आत्म्यात शांती देव आणि त्यांच्या परिवाराला बळ देव. कसं असतं माहितीये का मायबाप, जी वेळ ज्या माणसावर आली त्यालाच कळते, बाकीच्यांना कळत नसते. ते कळण्यासाठी माणसाला अंतर्मन तेवढं ठेवावं लागतं आणि सगळ्यांवरच ती वेळ येणार आहे. कोणीच अमरत्व इथं घेऊन आलेलं नाहीये. अमरत्व जर इथं कोणी घेऊन आलं नाही तर त्यासाठी करायचं काय, मग आपण अहंकार बाळगायचा कशाला. आपण काय करायचं, ज्ञान बाळगायचं, नाम बाळगायचं. मग इथं कृतविधी राजा बोलला की आता मला सगळं मिळालं, आता मी फक्त भगवत भक्ती करणार. आणि भगवत भक्ती केल्यानंतर मला काय मिळालं, मला 2 देव दिसले. एक मला कोण दिसलं, एक मला दत्तगुरु दिसले आणि मला एक श्रीगुरु दिसले. आणि श्रीगुरूंचा उपदेश मला केला आणि दत्तांचा उपदेश मला श्रीगुरूंनी केला. म्हणजे बघा बरं, शिवतो निवृत्ती, बरोबर ना, शिवतो निवृत्ती. निवृत्ती शब्दाचा अर्थ बघितला तर काय आपल्याला कळतं, वैराग्य मूर्ती तो निवृत्ती. वैराग्याची ज्याच्याकडे भावना आली तर मग इथं काय म्हणता येते की आम्हाला वैराग्याची मूर्ती दिसली. आणि ती वैराग्याची मूर्ती कोण होती, तर ते आमचे श्रीगुरु. आणि श्रीगुरु भेटल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी भजनानंदीला सुरुवात केली. आणि मग म्हटले आता मला संसार नको, प्रपंच नको, आता मला काय पाहिजे, मला फक्त भगवान पाहिजे, मला फक्त देव पाहिजे. आणि तेव्हा म्हणू लागले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, जप करत करत कुठे गेले, श्रीगुरूंपाशी गेले. आणि श्रीगुरूंपाशी गेल्यानंतर नमस्कार केला. म्हणजे गुरुवर्य मला दत्तात्रय दिसले आणि मला त्यांनी काय केलं, हॅलो, तुमचा आशीर्वाद दिला. आणि तुमचा आशीर्वाद दिल्यानंतर झालं काय, तर मला फक्त एक गोष्ट कळली, एक तत्व कळलं. तत्व मला एकच होतं, मला फक्त श्रीगुरु कळाले. आणि श्रीगुरु कळल्यानंतर मला एक गोष्ट कळाली की मला आता तुमच्याकडे येऊन एक उपदेश घ्यायचा आहे. कोणता उपदेश घ्यायचा आहे, तर मला तुम्ही आता अशा काही कथा सांगा ज्यामध्ये काय होईल, दत्त महात्म्याचं किंवा दत्त भगवंताचं काय झालं दिसेल, आपल्याला चरित्र दिसेल. किंवा कोणत्या चरित्रामध्ये दत्त भगवंतानं काय केलं किंवा कोणत्या अध्यायामध्ये काय केलं, आता मला तुम्ही इथून सांगायला चालू करा. मग सांगता क्षणी एक गोष्ट लक्षात आली. आणि काय आली ती गोष्ट, अशी होती की गुरूंना नमस्कार केल्यानंतर गुरूंनी सांगितलं
तू आता माझ्याजवळ आलास, आता तुला मी एक गोष्ट सांगतो की गोदावरी काठी एक ब्राह्मण राहत होता. कोणता ब्राह्मण? गोदावरी काठी. कुठे? गोदावरी काठी एक ब्राह्मण राहत होता. आणि त्या ब्राह्मणाची काय परिस्थिती होती आता आपल्याला ग्रंथातून कळते. 7 ब्रह्मराक्षसांनी त्या ब्राह्मणाला छळ करायला, त्रास द्यायला सुरुवात केली, त्याला छळ करायला सुरुवात केली. आणि छळ करायला सुरुवात केल्यानंतर त्या ब्राह्मणाने सर्व उपाय केले, याग केला, यज्ञ केला, तप केला. मग तप केल्यानंतर काय झालं? पण त्याचा काहीही उपयोग तिथे झाला नाही. कशामुळे नाही झाला? तपाचे सामर्थ्य होतं ना, पण कशामुळे नाही झाला? ते इथे सांगू लागले की तो नेहमी चिंताग्रस्त होता, कारण की एक याग केला आणि एक ब्रह्मराक्षस पळून जायचा, दुसरा यायचा. एक तप केला तर एक निघून जायचा, दुसरा यायचा. मग यासाठी करायचं काय? तर त्या ब्राह्मणाला असा एक उपाय कळाला की बाबा आता मला कोणाला तरी शरण जावं लागेल. पण शरण कोणाला जायचं? उपासना कोणाची करायची? उपासना इथं करायला चालू केली ब्रह्मदेवाची. ब्रह्मदेवाची उपासना केली, फळ इच्छित भेटलं नाही. श्री गुरूंकडे गेला आणि श्री गुरूंना म्हणाला, गुरुवर्य, मला तुम्ही आता एक गोष्ट सांगा की बाबा माझ्या आयुष्यामध्ये जो काही त्रास चालू आहे, जो काही मला संकट माझ्या आयुष्यामध्ये भगवंत देत आहे, त्याचं कारण काय? कोणत्या जन्माचे कर्म असतील माझे जे मला या जन्मामध्ये खूप त्रास सहन करावा लागतो? काय उपाययोजना आहेत देवाच्या? किंवा काय असा नियमितपणा आहे त्याचा की तो मला प्रत्येक दिवशी एक एक दुःख देत आहे? प्रत्येक दुःखाचं कारण काय? निरसन करा गुरुवर्य. गुरुवर्यांनी पाहिलं आणि म्हणाले, बाळा, कथा त्याची आहे. कथा कोणाची आहे? दत्ताची आहे. तुझं आयुष्य कोणी दिले? दत्ताने दिले. मग काहीतरी त्याच्यामध्ये काय असेल? संप्राप्य नियम असेल. तो नियम कोणता? तर तो नियम हा होता, बाबा तू जन्माला आलास ना, तर जन्माला येण्याच्या आधीच तू काहीतरी कर्म केले असशील, आणि की पूर्वजन्मी जे कर्म माणूस करतो त्याला या जन्मामध्ये फेडावे लागतात. प्रत्येक जन्माची वेगवेगळी कहाणी आहे. आपण म्हणतो ना 84 लक्ष योनीचा फेरा मारला. 84 लक्ष योनीचा फेरा मारण्यापेक्षा एक योनी जर आपल्याला देव नरदेह देते ना, तर ही आपल्याला नरदेह मिळाला म्हणजे आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती झाली. या नरदेह मिळाल्यानंतर आपल्याला फक्त काय करायचं? देव आकळायचं, देवाला जवळ करायचे. एकदा त्याला जर आपण केलं ना जवळ, पुन्हा मग आपल्याला फिरायचं काम नाही बरं, फक्त एकदाच फिरायचं. आणि जेव्हा देव आपल्याला हा जन्म देतो ना, तर हा जन्म म्हणजे आपल्याला बाउन्स असतो. आपण बाउन्स चार्ज बोनस असतो. काल क्रिकेट पाहिलं, बाउन्स आला, तर बोनस आपल्याला आयुष्य मिळाले. पण या आयुष्यामध्ये काय करायचं आपल्याला? तर या आयुष्यामध्ये देवाला काय करायचं? शरण जायचं. मग देवाला शरण जाण्याच्या आधी आपल्याला कोणाला शरण जायचं? सद्गुरूला शरण जायचं. मी तुम्हाला दररोज सांगते बाबा की सद्गुरू वाचून सोडविना कोणी. खूप महत्वाचे असतात आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरू. फक्त गुरुमंत्र घ्यायचा आणि मी सद्गुरू केले, मी सद्गुरू केले, मी सद्गुरू केले, हे नाही. सद्गुरू जवळ गेल्यानंतर आपल्याला आत्मप्राप्ती झाली पाहिजे, आत्मनिवेदन झालं पाहिजे, स्मरण कळलं पाहिजे. दिवसातून एकदा सद्गुरूची स्मरण केलं पाहिजे, एकदा त्यांना वंदन केलं पाहिजे, एकदा आत्मनिवेदन केलं पाहिजे, एकदा भजन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे. कशासाठी? प्राप्तीसाठी. पण आपल्याला कसं झालं माहिती का? संसारामध्ये आल्यानंतर आपल्याला संसाराच्याच गोष्टी गोड वाटतात, परमार्थाच्या गोष्टी गोड वाटत नाही. मग त्या परमार्थाच्या गोष्टी जर गोड वाटायच्या असतील तर इथं आपल्याला सांगताय की तू काय कर, तू एक भिकारी तुझ्या दारामध्ये येईल. आणि भिकारी आल्यानंतर कोण येईल? भिक्षुक येईल. भिक्षुक म्हणण्यापेक्षा मी तुमच्या दारामध्ये म्हणतो गोसावी येईल. आणि गोसावी आल्यानंतर आपण काय करायचं असते? आपल्या घरामध्ये जे काही धान्य असेल, आधीच्या काळामध्ये असायचं बघा, काय असायचे? काय म्हणतो तुम्ही त्याला? झोळी. झोळी मागून काय करायचे? उदरनिर्वाह करायचे. आणि तेव्हाचा समाजही तसा होता. एखादा गोसावी दिसला की काय करायचे? घरात जे काही असेल आपलं थोडंफार ते द्यायचे. अखंड 12 वर्ष एक गोसावी तुमच्या सगळ्यांच्या घरात आला आणि काय मागितलं बरं? कोणती कथा मागितली किंवा कोणती गोष्ट मागितली तुम्हाला? धर्मनाथाची कथा मागितली. बरं, धर्मनाथाची संकल्पना सगळ्यांच्याच होती का बरं मनामध्ये? किंवा कोणाला तुम्हाला माहित असेल पण हा असा भव्य दिव्य सप्ताह करावा कोणाला वाटलं? महापुरुषांना वाटलं, मोठ्या बाबांना वाटलं. धर्मनाथ भगवान आले आणि आल्यानंतर अखंड 12 वर्ष सेवा घडली. आणि त्या 12 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक वर्षी तो सप्ताह असा वाढतच गेला.
प्रत्येक वर्षी वाढत गेला आणि वाढत 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 तो सप्ताह इतक्या उंच पदावर गेला की आज हरिभक्तपरायण गुरुवारी आपल्यामध्ये नसून सुद्धा तो सप्ताह अजूनही कार्यरत आहे. गेले दिगंबरा ईश्वर विभूती गेले दिगंबरा दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. कीर्ती जगामध्ये राहिल्या म्हणून तर आज सप्ताह आज होतो आणि कीर्ती जगामध्ये होती म्हणून तर आज पुत्र असून सुद्धा मी तर म्हणतो माझ्याकडे ज्ञानाची कमी खूप आहे. अजून तरी त्या पूर्व त्यांची जी जागा होती ती कोणीच भरून काढू शकणार नाही. कशामुळे नाही? त्यांनी जे तप केलं, त्यांनी जे याद केलं ते मला माहिती आहे. किती विष्णू महाराजांना सुद्धा माहिती आहे. मी आता रिडजला त्यांचा कार्यक्रम केला तर कार्यक्रम केल्यानंतर तिथल्या लोकांनी मला सांगायचं तुला सहजासहजी भेटलं, गादी तुला सहजासहजी मिळाली, पण त्यांना ही गादी मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. गावामध्ये रामायण चालू असायचं, रामायण चालू असताना कोणी वाचायला सुद्धा देत नव्हतं. काऊन देत नव्हतं? साधे पोरग याला काय येते? कसं असतं माहिती काय? एखादा नवीन तरुण एखाद्या परमार्थामध्ये यायचा प्रयत्न करत असला की त्याला लय लोक असं काय करतात, ओढायचा प्रयत्न करतात. आणि ओढायचा प्रयत्न केला की त्याचं काय होतंय? मन दुःखी होतं. मी परमार्थच करतोय पण देव मला काय करत आहे? त्रास देतो. मला इथे येऊ देत नाही. कशामुळं? एखादा वादक नवीन हरिपाठ वाजवायला शिकला, दोन बोल चुकले की जग असं बघतं गुन्हाच केलाय. कीर्तनामध्ये जरासं आपलं काही चुकलं बोल एखादा की जग असं बघतं. टाळ चुकला तरी जग आपल्याला नाव देतं. टाळ. रामायण वाचायला द्यायचं नाही, रामायण वाचू द्यायचं नाही. परभणी शहरात आले, परभणी शहरात आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्त्रीला आई म्हणून पाहिलं. दत्तनगर तर माहेरच म्हणायचे, सासर आहे माझं. प्रत्येक स्त्रीला आईच्या रूपामध्ये पाहिलं. जगदंबे माझी इथं मी बघत होतो त्यांना लहानपणापासून. त्यावेळेला प्रदक्षिणा मारायचे. तुमच्यापैकी पण कोणी बघितलं असेल. रोज कामाला जायचे 24 प्रदक्षिणा मारून जायचे. 24 रोज देवाचं दर्शन घ्यायचं. दर्शन घेतल्यानंतर काय करायचं? सर्व मंदिराची प्रदक्षिणा मारायची आणि प्रदक्षिणा मारून पुढे आपल्या कामाला निघून जायचं. कुठेही कथा चालू असेल 50 रुपयावर कीर्तन करायचं. 50 रुपयावर. आणि संसाराची चिंता जाताना तर केलीच नाही की मी गेल्यानंतर माझ्या बायकोचं काय होईल, माझ्या लेकरांचं काय होईल. कशामुळे नाही केली? माझी सर्व चिंता आहे विठोबाची. विठोबाला चिंता आहे माझी. मला काय गरज आहे? मला फक्त तुका म्हणे गारो, तुका म्हणे गारो, तुका म्हणे गारो दयावरी भार, तुका म्हणे गारो, तुका म्हणे गारो, तुका म्हणे गारो दयावरी भार, तुका म्हणे गारो, तुका म्हणे गारो, तुका म्हणे गारो दयावरी
म्हणे घालू तयावरी भार. कोणावर भार घालायचा? देवावर भार घालायचा. मग देवावर भार घातला म्हणून तर आज मला इथे येण्याची संधी मिळाली ना. देवावर भार घातला नसताना जर बंगले बांधले असते तिथे यायची संधी मिळाली असती. कधी मिळते संधी? कधी ज्ञान प्राप्त होतं? आम्ही पंढरपूरला गेलो होतो आणि पंढरपूरला गेल्यानंतर मला म्हणले, बाळा पंढरपूरला गेल्यानंतर आम्हाला काय सांगितलं? मला म्हणले, बाळा तू पंढरपूर मला आणलंस आणि आणल्यानंतर काय केलंस? मला फक्त त्या भगवंताचं एकदा दर्शन करायचं. आणि कधी करायचे दर्शन? पौर्णिमेला करायचे. दशमीला देह ठेवला आणि पौर्णिमेला काय केलं? पांडुरंगाचं दर्शन घेतलं. संध्याकाळ होती, पंढरपुरामध्ये आम्ही होतो. मी तिथे गेल्यानंतर देवाला जय बोललो, बाबा तू असं का केलंस? चांगल्याच माणसाला त्रास का दिलास? पण देव काय म्हणतो? देवाचे शब्द असे असतात, बाबा मी त्यालाच जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. मला म्हणले, बाबा की तू माझी इथं पाय दाब. कारण की प्रत्येक युगामध्ये कशासाठी देव येतो? तुका म्हणे माय बाप अवघी देवाचीच रूपे. भागवतामध्ये एक श्लोक आला बरं, की बाप स्वयं नारायण. जो आपला बाप असतो ना तो नारायणाचा अवतार असतो आणि आई स्वयं लक्ष्मी. आणि जो पुत्र जो आई बापाला लक्ष्मी नारायण समजतो तोच या भाग्यधरावर काय म्हणू आपण? भाग्यवान पुत्र. तुका म्हणे माता मला म्हणले, बाबा तू इथं माझे काय कर, पाय दाब. मी म्हणलं, इथं काय? कुठे पण दाबल? परभणीमध्ये दाबले, पंढरपुरामध्ये दाबल, पण इथं दाबण्याचं प्रयोजन काय? म्हणले, पण परभणीमध्ये तू माझे पाय दाबलेस एक वेळेस त्याला दिसणार नाही, पण पंढरपुरामध्ये येऊन तू माझे पाय दाबलेस ना त्याला लवकर कळल. कशामुळे कळल? पंढरपुरामध्ये कोण होता? पुंडलिक होता. पुंडलिकासाठी काय केलं? कशासाठी आला? काय केलं पुंडलिकानं? भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. भक्त पुंडलिकाच्या निकट सेवे, पुंडलिकाच्या निकट सेवे, पुंडलिकाच्या निकट सेवे, पुंडलिकाच्या निकट सेवे. कैसा धाम वेबरा, कैसा धाम वेबरा, पुंडलिकाच्या निकट सेवे, पुंडलिकाच्या निकट सेवे, पुंडलिकाच्या निकट सेवे. पुंडलिकानं काय केलं? पाय दाबले, सेवा केली. आणि सेवा केल्याचं फळ काय मिळालं पुंडलिकाला? योगी 28 तिष्ठती. एका पुंडलिकासाठी बहु बरे केलं. कोणी? पुंडलिकानं काय केलं? बहु बरं केलं. निदान आणले पांडुरंग. आ पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, पुंडलिके
पुंडलिकासाठी 28 युग आला म्हणले. तुझ्यासाठी एक युग येणार. हा आशीर्वाद जाता जाता दिला आणि एका वर्षातच ते आला. एका वर्षामध्ये विष्णू महाराज तुम्ही मला सांगा बोलता येतं बरं? मोठेपणा म्हणून बोलत नाही मी, पण आळंदीमध्ये साधक 6-6, 7-7 वर्ष अभ्यास करतात. तेव्हा सद्गुरूंची प्राप्ती कुठेतरी होते. कितीतरी अभ्यास केल्यानंतर श्रीगुरु मिळतात, पण एका वर्षामध्ये देवाने इथं आणून बसवले, याचं काहीतरी असेल पुण्य म्हणा. मी तर म्हणतो की तुकाराम महाराजांनी सुद्धा प्रमाण दिले की माय बापाचा जो अंतकाळ असतो ना, तो मुलासाठी पर्व काळ असतो. कारण की जाता जाता माय बापाच्या रूपामध्ये कोण असतं? देव तुमच्या घरी आलेला असतो. तुम्ही किती माय बापाची सेवा करता, तुम्ही जेवढी माय बापाची सेवा त्यावेळेला करता ना, त्याची दखल पंढरीश परमात्मा घेतो. चांगल्या काळात तो तुमच्याकडे दुर्लक्ष करेल, पण तो बघत राहतो की आज आईचं हे दुखलं, यानं काय केलं, आज वडिलांचं हे दुखलं, यानं काय केलं, किती सेवा केली. मोजून 6च महिने सेवा केली. तुका म्हणे माझा घडोत्याने सेवा, तुका म्हणे माझा घडोत्याने सेवा, तुका म्हणे हरी माझा दैवा, हरी माझा दैवा, पार तुका म्हणे मज घडवत्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. पण कोणाची सेवा? माय बापाची सेवा. एक वेळेस देवाची सेवा करू नका, पण माय बापाची सेवा करा. कारण की आयुष्यामध्ये एकदा माय बाप निघून गेले ना, माणसाला तेव्हा किंमत कळते. आपल्या आईनं आपल्यासाठी काय केलं, आपल्या बापानं आपल्यासाठी काय केलं, कधी कळतं? जेव्हा आपण अनाथ होतो. वडिलांचं छत्र जेव्हा लेकराच्या पाठीमागून हरपून जातं ना, तेव्हा माणसाला कळतं की किती वडील, किती आपले खंबीर होते. आज जिथं जिथं मी धोतर घालून जाते, मला लोक काय म्हणतात? आम्हाला मागून कोण दिसते? वडील दिसतात. तसंच ते रूप दिसते, तसंच ते बोलण्याची पद्धत वाटायची. कशामुळे? वडील देऊन जीव, त्यांनी जीव दिला. कशासाठी? कशासाठी देतात बाप जीव आपला? बाप करी जोडी लेकराच्या, आपली कुरवंडी वाळवणी. कशासाठी? आपल्या मुलाला कुठेतरी काय मिळावं? चांगलं आयुष्य मिळावं, चांगलं सुख मिळावं, वैभव मिळावं. पण भगवान बाबांनी ते नाही मागितलं. काय मागितलं? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. भक्ती प्रेमा विना दान नको देवा, भक्ती प्रेमा भक्ती प्रेमा विना ध्यान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझे, अभिमान नित्य नवा तया माझे, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेम सुख देई
प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. मला फक्त काय दे, तुझ्या नामाची गोडी दे, तुझ्या नामावर मला माझं काय दे, प्रेम दे. आणि हे सगळं मागितलं म्हणून तर आज गेल्यानंतरही लोक काय करतात, नरदेह गेल्यानंतर लोक 1 वर्ष आयुष्य आपल्याला आपण लक्षात राहतील, 1 दिवस राहतील, 10 वर्ष राहतील, 5 वर्ष राहतील. पण दिवसेंदिवस मी आज ज्यांच्या घरी पट्टी मागण्यासाठी गेलो किंवा पत्रिका देण्यासाठी गेलो, ते लोक काय म्हणतात, असा 1 दिवसही नाही ज्या दिवशी आम्हाला भगवान महाराजांचं स्मरण येत नाही. ते कोणाच्याही घरी जाऊन असं बोलणं जसं काय ते आपलंच घर आहे. असं कधीच कोणाचा हेवा देवा करायचं नाही, अभिमान नव्हता, गर्व तर लांब लांब पर्यंत नव्हता की मला काय करता येते, मला सातारकरांचा आवाज काढता येते. आणि कशावरून शिकले ते, घरी म्हणायचे काय ते पेटी हे लावायचे, कॅसेट लावायचे आणि कॅसेट मधून बाबा महाराजांचा आवाज काय केला, आत्मसात केला. आणि आत्मसात केल्यानंतर काय झालं, श्रीगुरु मानलं. आणि श्रीगुरु मानल्यानंतर काय फळ भेटलं, तर आवाज सरस्वती रूपाने येऊन बसला. या घाटो साहेब वरील कधीपर्यंत देवाने आशीर्वाद सुद्धा दिला, आवाजही दिला आणि नंतर तर ज्ञान एवढं दिलं. आणि ज्ञान दिल्यानंतर काय झालं, ज्ञान दिल्यानंतर खूप काय गोष्टी आत्मसात व्हायला गेल्या. आत्मसात झाल्यानंतर खूप गोष्टी कळायला लागल्या. आणि जेव्हा माणसाला चांगले दिवस यायला लागले तेव्हा काळाने घाला घातला. आणि तेव्हा जेव्हा काळ आला तर काळ आल्यानंतर आपल्यातला एक माणूस निघून गेला. तो माणूस निघून गेला, शरीर निघून गेलं, पण भाव तसाच राहिला. तर इथे आपल्याला ग्रंथकार सांगतायत की माय बाप, तुम्ही मला काय दिलं, मला गुरुचं वचन दिलं, मला गुरु कळाले, मला दत्त गुरुही दिसले, पण मला एक गोष्ट दाखवा. मला एक गोष्ट दाखवा. कोणती गोष्ट? मला सद्गुरूची प्राप्ती करून द्या. सद्गुरूची प्राप्ती केल्यानंतर काय मिळालं, तर सद्गुरूची प्राप्ती केल्यानंतर फक्त एक गोष्ट मिळाली, मला ब्रह्मप्राप्ती झाली, मला ब्रह्मसुख मिळालं. मला कोणी सांगायला गेलं तर मला काय करायचंय, नरदेह भेटला, फुकट वाया जाऊ लागला. पण एक दिवस मला सद्गुरू आले, लावून हात कुरवाईला माथा, सांगितली चिंता न करावी, पण काय करावी, मला फक्त आता एक गोष्ट करायची, मला फक्त सद्गुरूला स्मरण भक्ती करायची. हा कृतवीर्य नावाचा राजा आपल्याला इथे सांगत. आणि सांगता सांगता त्याने आपल्याला एक गोष्ट सांगितली, तो ब्राह्मण, त्या ब्राह्मणाच्या घरी एक भिक्षुक गेला. आणि भिक्षुक गेल्यानंतर त्या भिक्षुकाचे जर कपडे बघितले तर सर्व मळकट कपडे होते. आणि मळकट कपड्यानंतर एक गोष्ट दिसली, कोणती, त्याच्या चेहऱ्यावरचं तेज. चेहऱ्यावरचं तेज दिसलं. आणि तेज दिसल्यानंतर काय म्हणू लागला की मी खूप भिक्षुक पाहिले, पण असा तेजस्वी रूप फिरणारा भिक्षुक मी अजून नाही पाहिला. कशामुळे बरं, भिक्षुकाकडे पाहिल्यानंतर आपल्याला तेज दिसतं का? कितीतरी दिवसाचा उपाशी मनुष्य असतो, कितीतरी दिवसांचं त्यानं काही खाल्लेलं नसतं, पिलेलं नसतं, मग तेज कुठून असणार? पण याच्यामध्ये काय दिसते आपल्याला, तेज दिसते. म्हणजे हा कोणीतरी सत्पुरुष असेल. आणि सत्पुरुष माणसाला कधी कळतो, तर सत्पुरुष आपल्याला तेव्हा कळतो जेव्हा त्याच्याकडे ज्ञानाची प्राप्ती असते. कोणाच्याही चेहऱ्यावर तेज दिसत नाही. ज्या माणसाने काही ज्ञान आत्मसात केले, ज्या माणसाला ब्रह्मप्राप्ती आत्मसात झाली, तो माणूस आपल्याला कसा दिसतो, तेजस्वी दिसतो. तर इथे तो ब्राह्मण त्या भिक्षुकाला म्हणाला, बाबा तुम्ही एवढे तेजस्वी आहात, मला तुमच्यामध्ये काहीतरी रूप वर्ण दिसत आहे. कोणाचं? भगवंताचं. जे जे देखीचे भूत ते ते मानिजे भगवंत, अशी भावना आज माझ्यामध्ये आली. कशामुळे? तर ही भावना येण्याचं कारण फक्त एकच आहे, तुमचं चेहऱ्यावरचं तेज. मला त्याबद्दल तुम्ही काहीतरी माहिती द्या. मी तुमचा कोण होतो? मी तुमचा दास होतो. हा कोण म्हणू लागला? ब्राह्मण त्या भिक्षुकाला म्हणू लागला. पण झालं काय? भिक्षुक म्हणला, तुम्हाला आधी भिक्षा दे, मी भिक्षा घेतो आणि नंतर तुला माझी कथा सांगतो. प्रत्येक जर आपण या अध्यायामध्ये बघितलं तर आपल्याला फक्त काय कळणार आहे, माय बाप, भक्तीचंच प्रावरण कळणार आहे. एक दिवस भक्तीचे प्रकार कळाले, दुसऱ्या दिवशी कोणी भक्ती केली, तिसऱ्या दिवशी सूर्याला श्राप कौशिक सतीने दिला. कशामुळे? फक्त एक दैवत्वामुळे, दत्त भगवंतामुळे. मग इथे जेव्हा त्या माणसाने भिकाराला भिक्षा दिली तर तेव्हा काय केलं त्याने? ती भिक्षा त्या दारामध्ये टाकून दिली आणि पळत सुटला. आणि पळत 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 कुठपर्यंत गेला? एका झाडापाशी गेला. आणि झाड कोणतं होतं? औदुंबराचं.
तिथं गेला आणि लुप्त झाला. आणि लुप्त झाल्यानंतर तिथे भिक्षेचा एक कण पडलेला होता. मग तिथे कळल्यानंतर ब्राह्मणाला कळलं बाबा की इथपर्यंत आल्यानंतर हा मनुष्य गायब झाला किंवा हा भिक्षुक गायब झाला, याचं काय वर्णन असेल बरं. तर तेव्हा ते म्हणू लागला की बाबा मी आता इथे एक आराधना करतो. आणि आराधना कोणाची केली तर भगवान शिवाची केली. आणि भगवान शिवाची आराधना केल्यानंतर एक गोष्ट कळाली की बाबा काय, जो माणूस इथपर्यंत आला आणि थोडस जे ज्ञान मला माझ्या गुरूंनी दिलं होतं, औदुंबर कोणाचं क्षेत्र आहे, दत्तात्रय भगवानाचं. मग इथं येऊन तो माणूस गायब झाला, लुप्त झाला. याचा अर्थ काय, तर याचा अर्थ हा होता की हे कोण होते, हे दत्तगुरु होते. माझ्या घरी कशासाठी आले होते, भिक्षा मागण्यासाठी नव्हते आले. जे ब्रह्मराक्षस मला आज त्रास देत आहेत, जे ब्रह्मराक्षस मला काय करतायत, ज्या ब्रह्मराक्षसांमुळे मला आज काय होते, मला आज भक्ती करता येणं, मला आज याग करता येणं, योग करता येणं, तप करता येणं, मग याचं फळ काय, तर इथपर्यंत येऊन मला दिलेलं दर्शन कोणी, दत्तात्रय परमात्म्याने. आणि तिथे गेल्यानंतर काय म्हणू लागला, फक्त दत्तात्रयाचं भजन करू लागला. घाटू साहेब दिगंबरा दत्त दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्यावो. दत्त दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्यावो. दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्यावो. दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्यावो. दत्त दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्यावो. दत्त दिगंबराया हो सावळ्या मला दत्त दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्यावो. दत्त दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्यावो. सावळ्या मला भेट द्यावो. सावळ्या मला भेट द्यावो. मला भेट द्यावो. सावळ्या मला भेट द्यावो. सावळ्या मला भेट द्यावो. सावळ्या मला भेट द्यावो. मला भेट द्यावो. दत्त दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्यावो. दिगंबराया हो सावळ्या मला भेट द्यावो. दत्तात्रय भगवान की जय, धर्मनाथ भगवान की जय, चौंडेश्वरी माता की जय. ब्राह्मण दत्तात्रयाला विनवणी करू लागला. कशाच्या आधारे, भजनाच्या आधारे, नामस्मरणाच्या आधारे. आणि केल्यानंतर काय झालं तर दत्तगुरु प्रसन्न झाले आणि ब्राह्मणाला विचारलं, ब्राह्मणा कशासाठी एवढी आराधना करतोयस. काही काही लोकांचं प्रयोजन कसं असतं बघा, त्यांना सगळ्या गोष्टी माहित असतात. कोणती गोष्ट कशासाठी माणूस काय करतोय सगळं मोठ्या माणसांना माहित असतं.